कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये मुस्लिम प्रोग्रेसिव्ह महासंघाच्या उमेदवार शबिस्ता फिरोज सौदागर यांनी प्रभागातून सवाद्य रॅली काढत आणि जाहीर सभेनं प्रचाराची सांगता केली। धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीला सोबत घेऊन आपण ही निवडणूक लढवत आहोत। या प्रभागाचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी मतदार आपल्याला विजयी करतील असा विश्वास सौदागर यांनी व्यक्त केला। कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 क सर्वसाधारण गटातून मुस्लिम प्रोग्रेसिव्ह महासंघाच्या शबिस्ता फिरोज सौदागर या निवडणूक रिंगणात आहेत। त्यांना फळा हे चिन्ह मिळाले। शबिस्ता यांच्या आई वहिदा सौदागर या मावळत्या सभागृहाच्या सदस्या होत्या। त्यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी केली आहे। त्यांच्या जनसेवेची परंपरा पुढे चालवण्यासाठी शबिस्ता सौदागर निवडणूक रिंगणात आहेत। गेले 10 दिवस प्रभागात दररोज भेटीगाठी, कोपरा सभा, पदयात्रा याद्वारे आपली भूमिका सौदागर यांनी मतदारांपर्यंत पोहोचवली आहे। या प्रभागामध्ये स्वाभिमानी नेतृत्व तयार होऊ दिलं जात नाही। काम करणाऱ्या कार्यकर्त्याची विविध मार्गांनी अडवणूक केली जाते। त्यामुळे या प्रभागाचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आपण लढत असल्याचं सौदागर यांनी स्पष्ट केलं। आज प्रभागातून मोठी पदयात्रा काढून त्यांनी प्रचाराची सांगता केली। सिरात मोहल्ला इथून निघालेली रॅली प्रभागातील विविध गल्ली आणि कॉलन्यांमधून फिरून जवाहर नगरच्या चौकात आली। ठिकठिकाणी मतदारांनी या रॅलीचं स्वागत करत शबिस्ता सौदागर यांनाच निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रचाराच्या सांगता सभेवेळी फिरोज सौदागर, वहिदा सौदागर, सीए फारुक मुल्ला यांच्यासह विविध मान्यवर आणि मतदारांनी सौदागर यांनाच निवडून देण्याचं आवाहन केलं। आपण आईवडिलांच्या जनसेवेचा वसा आणि वारसा घेऊन निवडणूक रिंगणात उतरलो आहोत। आपण सुशिक्षित असल्यामुळे प्रभागातील समस्या आणि प्रश्न यांची आपल्याला जाण आहे। त्यामुळे या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी प्रभाग क्रमांक 13च्या मतदारांनी फळा या चिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला विजयी करावा असं आवाहन शबिस्ता सौदागर यांनी केलंय। यावेळी मतदारांसह विविध तरुण मंडळ आणि समाजाच्या प्रतिनिधींनी सौदागर यांना पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे शबिस्ता सौदागर यांचा विजय निश्चित असल्याचं फिरोज सौदागर यांनी सांगितलं। यावेळी महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट आसमा गिलेरिया, आसिफ मुजावर, प्रकाश काशिलकर, दिलावर नायकवडी, फारुक हुदली, लालू मीर शिकारी यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।